Hello student, in today's lecture we are going to start classification of organic compound. Okay, तर लास्ट व्हिडिओ मध्ये आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर पाहिले ऑर्गॅनिक मॉलिक्युलचे. ओके, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलेलं आपण 2D स्ट्रक्चर ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं ओके प्लेन ऑफ पेपर वरती 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, त्यासाठी आपण 4 फॉर्म्युले पाहिले. त्याच्यामधला आपण फर्स्ट फॉर्म्युला जो पाहिला तो वेज फॉर्म्युला. ओके, त्यानंतर आपण सेकंड फॉर्म्युला पाहिला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला और क्रॉस फॉर्म्युला असंही आपण त्याला म्हटलं. त्यानंतर आपण थर्ड फॉर्म्युला पाहिला इज द न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला अँड फोर्थ वन इज द सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. ओके, तर इथे आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स पाहिलं त्या फॉर्म्युलानुसार. ओके, तर आता आपण बघा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बघणार आहोत. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, जगामध्ये जेवढे केमिकल कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये ते 2 टाइप्स मध्ये डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट वन इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, अँड सेकंड वन इज द इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, इनऑर्गॅनिक कंपाऊंड. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, फर्स्ट व्हिडिओ आपण बघितला. ओके, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्कस केलेला आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये. बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, बघा तर केमिकल कंपाऊंड कंटेनिंग कार्बन कार्बन बॉन्ड ओके इन देअर मॉलिक्युल. ओके, तर त्याला काय म्हटलेलं आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड इज दी कंपाऊंड कंटेनिंग ओनली कार्बन कार्बन बॉन्ड ओके इन देअर मॉलिक्युल कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर तिथे आपण काही एक्सेप्शनल केसेस बघितलेले. ओके, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे काय आहेत, कार्बन कार्बन बॉन्ड आहे त्याच्यामध्ये, पण ते काय दाखवतात इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते. ओके, हेही मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं. ओके, तर आता आपण काय बघूया, क्लासिफिकेशन बघणार आहोत. आता जी कार्बनची जी युनिक प्रॉपर्टी आहे ओके ती म्हणजे फर्स्ट आपण बघितली ती कॅटेनेशन. ओके, वन कार्बन ऍटम इज लिंक टुगेदर अनदर कार्बन ऍटम, another carbon atom is linked together one another carbon atom. ओके, या पद्धतीने कार्बनची चेन तयार होईल. ओके, तर त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलेलं. बघा ती प्रॉपर्टी. त्यानंतर आपण सेकंड एक प्रॉपर्टी पाहिली टेट्राव्हॅलेन्सी. ओके, कार्बनला काय असतील 4 ऍटम्स और ग्रुप बॉन्डेड असतील केमिकल वाया कोव्हॅलंट बॉन्डने. ओके, तर ह्या त्याच्या युनिक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीमुळे केमिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे काय आहे सेपरेट ब्रांच केलेली आहे. ओके, त्यावरून त्याचं क्लासिफिकेशन जे केलेलं आहे ते 2 पद्धतीने केलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. ओके, म्हणजे कार्बन स्केलेटन वरून त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि जो सेकंड जे क्लासिफिकेशन केलेलं आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, फंक्शनल ग्रुप वरूनही त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन हे क्लासिफिकेशन बघणार आहोत. आता बघा ऑर्गॅनिक कंपाऊंड आर दी क्लासिफाइड ऍज दी 2 टाइप्स. ओके, फर्स्ट वन इज दी असाइक्लिक और एलिफॅटिक कंपाऊंड और एलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणूया आपण. ओके, त्यानंतर सेकंड टाइप्स आहे त्याचा सायक्लिक और रिंग कंपाऊंड. ओके, त्याला आपण रिंग कंपाऊंड असंही म्हणूया. ओके, दिस इज दी क्लोज चेन कंपाऊंड अँड दिस इज दी ओपन चेन कंपाऊंड. आपण इथे कंसात लिहू दिस इज दी ओपन चेन कंपाऊंड. ओके, अँड दिस इज दी क्लोज्ड चेन कंपाऊंड. दिस इज दी क्लोज चेन कंपाऊंड. सो आपण असायक्लिक और एलिफॅटिक कंपाऊंडची कशी डेफिनेशन करणार आहोत बघा. कार्बन ऍटम आर जॉईंट टुगेदर टू ए ओपन चेन. ओके, ओपन चेनने काय असतील कार्बन ऍटम जॉईंट असतील. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल आपण बघूया CH3 सिंगल बॉन्ड CH3 दिस इज दी इथेन. त्यानंतर बघा CH3 CH2 CH3 प्रोपेन. ओके, किंवा CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, असे 1 कार्बन ऍटम एकमेकांना काय होत जातील जॉईंट होत जातील. तर त्याला आपण काय म्हटलेलं एलिफॅटिक कंपाऊंड, म्हणजे ओपन चेन असेल कार्बन ऍटमची. तर आपण तिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा सिंगल बॉन्ड नाही घेणार तर आहोतच. तर त्याच पद्धतीने आपण तिथे ब्रांच चेन सुद्धा एक्झाम्पल आहे हे. ओके, अलिफॅटिक कंपाऊंडचं ब्रांच चेन हे पण काय आहे एक्झाम्पल आहे. इथे बघा ओपन चेन झालेली आहे. या कार्बन ऍटमला अनदर कार्बन ऍटम इथे जॉईंट झालेला आहे. या कार्बनला परत दुसरा कार्बन ऍड होईल आणि अशी चेन तयार होत जाईल. ओके, ब्रांच चेन होईल किंवा ओपन चेन
कंपाऊंड तयार होईल. ओके, तर इथे बघा आपण अलिफॅटिक कंपाऊंडची डेफिनेशन कशी केली. अलिफॅटिक कंपाऊंड्स आर दी कार्बन ॲटम joined together to form a open chain, okay, in their molecule called as aliphatic compounds. And the aliphatic compounds are further classified as the two types. First one is the saturated compounds, okay, first one saturated compounds, and second one unsaturated compound. Second one unsaturated compound. आता हे 10वी मध्ये तुम्हाला झालेलं आहे. ओके, सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये एक्झाम्पल काय असतील तर सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये म्हणजे काय तर ते बघा आधी. सॅच्युरेटेड कंपाऊंड इज दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, सॅच्युरेटेड कंपाऊंड इज दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड containing carbon-carbon single bond in their molecule. Okay, the compound containing कार्बन सिंगल बॉन्ड इन देअर मोलिक्यूल. ओके, सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये काय असतील ओनली कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतो. इथे बघा मी एक्झाम्पल लिहिलेले आहे इथेन, प्रोपेन. ओके, इज दी सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर इथे आपण एक्झाम्पल लिहूया CH3 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 CH2 CH2 CH3. ओके, दिस इज दी ब्युटेन. हे काय आहेत सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत. सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये काय असेल ओनली कार्बन सिंगल बॉन्ड असेल. ओके, तर त्याला आपण सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो. आणि सेकंड जो टाइप आहे अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, तर अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये काय येईल कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग त्याचं एक्झाम्पल बघा आपण असं लिहूयात कार्बन डबल बॉन्ड. ओके, मी असं दाखवते कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड. हे कशाचे एक्झाम्पल आहे. आता इथे मी हे जे दाखवलेलं आहे ते 4 व्हॅलेन्सी दाखवलेली आहे कार्बनची. ओके, त्यासाठी मी इथे हे बॉन्ड दाखवलेले आहेत या पद्धतीने. तर बघा सॅच्युरेटेड कंपाऊंड्स मध्ये काय असतील कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड जर असतील कंपाऊंड मध्ये तर आपण काय म्हणतो त्याला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतो. मग आपण डेफिनेशन जर म्हणायला सांगितली तर आपण कशी म्हणणार बघा डेफिनेशन. दी कंपाऊंड कंटेनिंग कार्बन डबल बॉन्ड और कार्बन ट्रिपल बॉन्ड इन देअर मोलिक्यूल कॉल्ड एज सॅच्युरेटेड कंपाऊंड. ओके, आता इथे बघा सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये हे जे आहेत कार्बन डबल बॉन्ड त्याला आपण अल्कीन असं म्हणतो. ओके, आणि जे कार्बन ट्रिपल बॉन्ड आहेत त्याला आपण अल्काइन असं म्हणतो. ओके, आणि जे कार्बन सिंगल बॉन्ड असतील त्याला आपण अल्केन असं म्हणतो. ओके, हे लक्षात ठेवा. जर कार्बन डबल बॉन्ड असतील तर त्या कंपाऊंडला आपण अल्कीन असं म्हणतो. जर कार्बन ट्रिपल बॉन्ड असतील त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण अल्काइन म्हणतो. आणि कार्बन जर सिंगल बॉन्ड असेल तर त्या कंपाऊंडला आपण अल्केन असं म्हणतो. हे तुम्हाला 10वी मध्ये झालेलं आहे. ओके, तर आपण अनसॅच्युरेटेड अल्कीनची आपण डेफिनेशन कशी करणार आहोत बघा. दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍटलिस्ट 1 कार्बन डबल बॉन्ड. ओके, कॉल्ड एज अल्कीन असं म्हणू शकतो. अल्काइनची डेफिनेशन कशी करणार बघा आपण. दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍटलिस्ट 1 कार्बन ट्रिपल बॉन्ड. म्हणजे कंपाऊंड मध्ये ऍटलिस्ट 1 कार्बन डबल बॉन्ड तरी हवाय त्याला आपण अल्कीन म्हणतो. किंवा कंपाऊंड मध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये ऍटलिस्ट 1 कार्बन ट्रिपल बॉन्ड हवाय तर त्याला आपण अल्काइन असं म्हणतो. मग एक किंवा एकापेक्षा जास्त कितीही असतील तरी आपण त्याला अल्काइनच म्हणणार आहोत. पण ऍटलिस्ट काय हवाय 1 कार्बन ट्रिपल बॉन्ड किंवा 1 कार्बन डबल बॉन्ड हवाय तर त्याला आपण अल्कीन आणि अल्काइन असं म्हणतो. ओके, बघा इथे आपण काय बघितलं ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर दी क्लासिफाईड ऍज 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट जो टाइप आहे असायक्लिक और अलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे काय असेल ओपन चेन कंपाऊंड असेल. आणि सेकंड वन आपण सायक्लिक कंपाऊंड और रिंग कंपाऊंड असं म्हटलं. तर इथे आपण असायक्लिक और अलिफॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. म्हणजे अलिफॅटिक कंपाऊंड म्हणजे काय कंपाऊंड कंटेनिंग कार्बन बॉन्ड. ओके, कार्बन बॉन्ड असेल कंपाऊंड मध्ये इन दर मोलिक्यूल कॉल्ड एज अलिफॅटिक कंपाऊंड. ओके, ओपन चेन स्ट्रक्चर तिथे तयार झालेलं असेल. ओके, मग तो कार्बन सिंगल बॉन्ड असेल कार्बन डबल बॉन्ड असेल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतो आपण अलिफॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. अँड दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आर दी क्लासिफाईड एज फर्दर 2 टाइप्स.
First one saturated organic compound and second one unsaturated organic compound. Saturated organic compounds म्हणजे काय बघा, the saturated organic compounds containing only carbon-carbon single bond, okay, called as alkane. आपण अल्केन असं म्हणू त्याला, त्या कंपाऊंडला आपण सॅच्युरेटेड कंपाऊंड असं म्हणतो. ओके, मग एक्झाम्पल आपण घेतले इथे इथेन, ब्युटेन, प्रोपेन, पेंटेन. ओके, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड येईल कंपाऊंड मध्ये. ओके, आणि सेकंड जो टाइप बघितला आपण बघा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. ओके, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, त्याला आपण अल्किन आणि अल्काइन असं म्हणतो. तर अल्किन म्हणजे काय, दी कंपाऊंड कंटेनिंग किंवा दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग. ओके, दी कंपाऊंड अल्किन म्हणजे काय, दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍटलीस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉल्ड ॲज अल्किन. आणि अल्काइनची डेफिनेशन आपण कशी करणार, दी अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऍटलीस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कॉल्ड ॲज अल्काइन. ठीक आहे, तर इथे आपण असायक्लिक और अलिफॅटिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन पाहिलं. ओके, तर आता आपण सायक्लिक और रिंग कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. तर त्याला आपण क्लोज चेन कंपाऊंड असंही म्हणतो. ओके, आपण सायक्लिक म्हणजे तिथे सायकल तयार झालेली असेल, कार्बन कार्बन बॉन्डचीच काय झालेली असेल, सायकल तिथे प्रिपेअर झाली असेल. ओके, तर ते आपण त्याचं क्लासिफिकेशन बघूया. आता मी हे रफ करते. तर मी हे इथे मध्ये लिहिते सायक्लिक और रिंग कंपाऊंड, म्हणजे स्पेस मिळेल आपल्याला. ओके, दी सायक्लिक और रिंग कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणणार आहोत. ओके, सायक्लिक और रिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा त्याला क्लोज्ड चेन असंही म्हणणार, क्लोज चेन कंपाऊंड. ओके, क्लोज चेन कंपाऊंड, क्लोज चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, तर बघा क्लोज चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याच्यामध्ये काय येईल, एक्झाम्पल बघा बेन्झिन. ओके, बेन्झिन येईल. ओके, तर आपण डेफिनेशन कशी करणार आहोत, दी कंपाऊंड कंटेनिंग कार्बन कार्बन बॉन्ड वाया सायकल. ओके, तिथे काय झालेले असतील, कार्बन कार्बन बॉन्ड हे सायक्लिक फॉर्म मध्ये बॉन्ड झालेले असतील. ओके, इथे बघा हे कार्बनची चेन आहे, ते सायक्लिक फॉर्म मध्ये बॉन्ड झालेले आहेत. किंवा अजून एक्झाम्पल घेऊयात, हे माहिती आहे तुम्हाला नॅफ्थॅलिन. ओके, इज दी नॅफ्थॅलिन. अजून एखादं एक्झाम्पल घेतलं तर बघा हे आहे ते पायरिडीन. त्यानंतर बघा फ्युरॉन, इथे ऑक्सिजन ऍटम आहे, हेट्रो ऍटम. ओके, फ्युरॉन हे काय आहे. किंवा आपण अजून एक्झाम्पल बघूयात NH. ओके, याचं काय आहे, पायरॉल, याचं या कंपाऊंडचं नाव आहे. तुम्ही नाव फक्त लक्षात घेऊ नका, कंपाऊंड बघा. ओके, किंवा हे असंही असेल टेट्राहायड्रोफ्युरॉन. ओके, त्याला आपण THF असं म्हणतो, टेट्राहायड्रोफ्युरॉन शॉर्ट फॉर्म मध्ये THF. ओके, किंवा असंही असेल सायक्लोहेक्झेन किंवा सायक्लोपेंटेन किंवा सायक्लोब्युटेन. हे काय आहेत, सायक्लिक कंपाऊंड्स आहेत. ओके, तर सायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, दी कंपाऊंड्स आर जॉईंट टुगेदर वाया सायकल. ओके, सायकल कार्बन कार्बन बॉन्ड हे सायकलच्या फॉर्म मध्ये जॉईंट होतील. ओके, रिंग फॉर्म मध्ये जॉईंट होतील, रिंग तयार होईल त्याची कार्बन कार्बन बॉन्डची. ओके, तर त्याला काय म्हणतो आपण, सायक्लिक और रिंग कंपाऊंड असं म्हणतो. तर बघा त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. दे आर फर्दर क्लासिफाईड ऍज होमोसायक्लिक कंपाऊंड और हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. दे आर फर्दर क्लासिफाईड ऍज होमोसायक्लिक कंपाऊंड्स. ओके, और त्याला कार्बोसायक्लिक असंही म्हटलं जातं, और कार्बोसायक्लिक. ओके, and another one is heterocyclic compound, heterocyclic organic compound. Okay, heterocyclic organic compound. तर बघा होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, द सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच ओनली कार्बन ऍटम प्रेझेंट इन देअर रिंग. ओके, तर होमोसायक्लिक, होमो मीन्स सेम. ओके, म्हणजे ओनली कार्बन ऍटम रिंग मध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण होमोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. सपोज आपण रिंग घेतली या पद्धतीने. ओके, तर काय असेल, सगळीकडे प्रत्येक ठिकाणी रिंग मध्ये कार्बन ऍटम प्रेझेंट असतील तर त्याला आपण होमोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. हेटेरोसायक्लिक म्हणजे काय, दी सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग
heteroatom present in their molecule or in their ring. This is the heterocyclic compound. The homocyclic compound, they are further classified as two types. Okay. First one, alicyclic organic compound. Alicyclic organic compound. Alicyclic organic compound. And second one is the aromatic organic compound. Aromatic compound असं म्हणलं तरी चालेल. ओके. तर alicyclic ऑर्गॅनिक कंपाऊंड, अली मीन्स काय, अलिफॅटिक. ओके. अली मीन्स अलिफॅटिक. आपण जो फर्स्ट बघितला असायक्लिक किंवा अलिफॅटिक कंपाऊंड मध्ये, तर अली मीन्स अलिफॅटिक और सायक्लिक मीन्स सायक्लिक. तर होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाउंड्स आर the two types. Okay, further classified as two types. First one, alicyclic organic compound, and second one the aromatic compound. Ali means काय, अलिफॅटिक, सायक्लिक मीन्स सायक्लिक और रिंग. म्हणजे आपण एक्झाम्पल घेतले तर बघा इथे सायक्लोहेक्झेन किंवा सायक्लोपेंटेन असं म्हणूया, किंवा सायक्लोब्युटेन, हे काय आहेत अलिसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. अली मीन्स अलिफॅटिक. आता ही बघा, ही जी सायक्लोहेक्झेन जी रिंग आहे, ही जर रिंग मी ओपन केली तर काय तयार होईल, अलिफॅटिक चेन तयार होईल. म्हणजे CH2 CH3 CH2 CH2 म्हणजे अलिसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड हे काय आहेत बघा. आपण डेफिनेशन कशी करणार आहोत, दी अलिसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड विच शोज प्रॉपर्टीज ऑफ अलिफॅटिक कंपाऊंड. काय करतात, अलिसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत ते अलिफॅटिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी शो करतात. ओके. तर त्याला काय म्हटलेलं आहे, तर अलिसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यानंतर बघा अरोमॅटिक कंपाऊंड. अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय करतील, तिथे स्पेशल स्टॅबिलिटी मेंटेन करतील ऑर्गॅनिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल बेन्झिन. ओके. हे काय आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे. तर ते आपण अरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड हे हुकेल्स रूलनेही आपण मेन्शन करतो. 4n+2π इलेक्ट्रॉन रूल हा जो आहे. ओके. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन, ह्याला काय म्हणतात, हुकेल्स रूल. अकॉर्डिंग टू हुकेल्स रूल याच्यावरून पण आपण सिद्ध करतो की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, किंवा बेन्झिन किंवा नॅफ्थॅलिन हे काय आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. आता हे पुढे तुम्हाला सांगितलं जाईल, तुम्ही फक्त क्लासिफिकेशन लक्षात घ्या आता अरोमॅटिक कंपाऊंड्स जे आहेत, ओके, दे आर फर्दर क्लासिफाईड एज टू टाइप्स, बेन्झेनॉइड कंपाऊंड और नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंड. मी इथे लिहिते. Okay, aromatic compounds are the further classified as benzenoid compound. Okay, and second one is the non-benzenoid compound. Non-benzenoid compound. Okay, तर बेन्झेनॉइड कंपाऊंड म्हणजे काय बघा, बेन्झिन रिंग इन देअर मॉलिक्यूल. म्हणजे कंपाऊंड मध्ये काय असेल, बेन्झिन रिंग असेल. ओके. फॉर एक्झाम्पल बेन्झिन इटसेल्फ और नॅफ्थॅलिन, त्याच्यामध्ये पण काय आहे, बेन्झिन रिंग आहे. ओके. तर त्याला काय म्हणणार आपण, बेन्झेनॉइड कंपाऊंड. नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंडचं एक्झाम्पल बघा, म्हणजे बेन्झिन रिंग नसेल, आपण या पद्धतीने एक्झाम्पल घेऊया त्याचं. ओके. हे जे एक्झाम्पल आहे ते काय आहे, नॉन बेन्झेनॉइड कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. ओके. बघा आपण काय पाहिलं, आपण सायक्लिक और रिंग कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघत आहोत आता. ओके. बघा आपण फर्स्ट जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघितलं. फर्स्ट वन इज दी असायक्लिक और अलिफॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि सेकंड वन सायक्लिक और रिंग कंपाऊंड. ओके. असायक्लिक और अलिफॅटिक कंपाऊंड दे आर फर्दर क्लासिफाईड एज सॅच्युरेटेड कंपाऊंड और अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. हे आपण अलिफॅटिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघितलं. तर आता आपण कशाचं बघतोय, सायक्लिक और रिंग कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघतोय. त्यालाच आपण क्लोज चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड असंही म्हणूया. ओके. दे आर क्लासिफाईड एज होमोसायक्लिक कंपाऊंड, तर त्याला कार्बोसायक्लिक कंपाऊंड असंही म्हणतात. अँड सेकंड वन इज हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. होमोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, ते सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड ओनली कार्बन ॲटम प्रेझेंट इन दॅट मॉलिक्यूल. ओके. ओनली कार्बन ॲटम प्रेझेंट असेल. ओके. तर त्याला आपण होमोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो और कार्बोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. म्हणजे कार्बन कार्बन बॉन्ड काय असेल, रिंग तिथे तयार झाली असेल कार्बन कार्बन बॉन्डेडनी. ओके. आणि इथे काय होईल, हेटेरोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, कंपाऊंड मध्ये हेटेरो ॲटम प्रेझेंट असेल. ओके. मी मगाशी एक्झाम्पल घेतलेलं पायरिडीन, ओके, किंवा फ्युरॉन, हे जे एक्झाम्पल घेतले ते हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचे एक्झाम्पल आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके. होमोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड दे आर फर्दर क्लासिफाईड एज टू टाइप्स.
फर्स्ट वन अलिसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड सेकंड वन इज दी अरोमॅटिक कंपाऊंड. अलिसायक्लिक कंपाऊंड हे काय करतात, अलिफॅटिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी शो करतात. ओके, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणतात. तर त्याचे जे एक्झाम्पल घेतलेले आहे सायक्लोहेक्झेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोब्युटेन. ओके, 4 कार्बन ऍटम्स आहेत. ओके, सायक्लिक रिंगने तिथे फॉर्म झालेले आहे, सो आपण त्यांना म्हणणार सायक्लोब्युटेन. ओके, आता ही जर चेन मी ओपन केली तर काय होतील, अलिफॅटिक कंपाऊंड तयार होईल. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने तुमचे तिथे CH3, CH2, CH2, CH3 असं तयार होईल. ओके, जर रिंग ओपन करायची म्हणली आपण तर. ओके, तर हे काय करतात, अलिसायक्लिक कंपाऊंड हे अलिफॅटिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी दाखवतात, म्हणून त्याला अलिसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डने सायकल फॉर्म झालेली असेल त्याला आपण अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणलं. त्यानंतर सेकंड जो टाइप आहे तो आहे अरोमॅटिक कंपाऊंड. ओके, अरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय असेल, बेन्झीन रिंग असेल त्याच्यामध्ये. ओके, तर इथे बेन्झीन और नॅफ्थॅलिन हे अरोमॅटिक कंपाऊंडचे एक्झाम्पल आहेत. ओके, देन अरोमॅटिक कंपाऊंड आर फर्दर क्लासिफाइड एज 2 टाइप्स. फर्स्ट वन बेन्झोनाइड कंपाऊंड, सेकंड वन नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड. ओके, बेन्झोनाइड कंपाऊंड म्हणजे बेन्झीन आणि नॅफ्थॅलिन. नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड मध्ये मी हे एक्झाम्पल घेतलेलं आहे, म्हणजे तिथे बेन्झीन रिंग प्रेझेंट असेल. ओके, तर ते आहे नॉन बेन्झोनाइड कंपाऊंड. ओके, आता आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. ओके, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड तर बघा, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय असेल, कंपाऊंड मध्ये हेटेरो ऍटम प्रेझेंट असेल तर त्याला आपण हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. ओके, दे आर फर्दर क्लासिफाइड एज 2 टाइप्स. दे आर फर्दर क्लासिफाइड एज 2 टाइप्स. फर्स्ट वन अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड, अलिसायक्लिक heterocyclic compound, and second one is aromatic heterocyclic compound. Aromatic heterocyclic compound. Okay, अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल बघूया. अली मीन्स अलिफॅटिक. ओके, सायक्लिक मीन्स रिंग फॉर्म झालेली असेल कार्बन कार्बनची. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये हेटेरो ऍटम प्रेझेंट असेल. म्हणजे बघा एक्झाम्पल. ओके, मी असं लिहिते, दिस इज दी टेट्राहायड्रोफ्युरॉन. ओके, कार्बन कार्बन बॉन्ड बघा वया सिंगल बॉन्डने बॉन्ड झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक हेटेरो ऍटम आहे, म्हणजे ऑक्सिजन आहे इथे. ओके, दिस इज दी हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. तर त्याला आपण हेटेरोसायक्लिक अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असं म्हटलेलं आहे. ओके, हे काय अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. किंवा आपण असंही घेऊया, इथे नायट्रोजन आणि इथे हायड्रोजन. ओके, दिस इज दी अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. ओके, त्याला आपण पिपेरिडिन असं नाव आहे त्याचं. तुम्ही आता कंपाऊंडचं नेम लक्षात घेऊ नका, ते आपण पुढे बघणार आहोत, फक्त स्ट्रक्चर लक्षात घ्या. अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, तर कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल आणि त्याच्यामध्ये रिंग मध्ये हेटेरो ऍटम प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अलिसायक्लिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. ओके, तर बघा अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल बघा, म्हणजे ते अरोमॅटिक कंपाऊंड असतील पण त्याच्यामध्ये हेटेरो ऍटम प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. ओके, आता इथे आपण पायरिडिन घेतलेलं बघा, एन या पद्धतीने. हे काय आहे, पायरिडिन हे अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. ओके, दिस इज दी अरोमॅटिक रिंग अँड हेटेरो ऍटम प्रेझेंट आहे रिंग मध्ये, सो अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. किंवा आपण असं घेऊया फ्युरॉन. ओके, हे जे आहे, ओके, हे काय आहे, अरोमॅटिक कंपाऊंड आहे पण त्याच्यामध्ये हेटेरो ऍटम प्रेझेंट आहे कंपाऊंड मध्ये. ओके, सो आपण त्यांना म्हणणार अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, किंवा पायरॉल. ओके, पायरॉल कसं आहे बघा, हे असंही मी एक्झाम्पल दाखवलेलं तुम्हाला. नायट्रोजन, ओके, आणि इथे एक हायड्रोजन. ओके, दिस इज दी पायरॉल. हे काय आहे, अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. म्हणजे कंपाऊंड मध्ये अरोमॅटिक रिंग असेल. ओके, अरोमॅटिक रिंग म्हणजे काय, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड असं जर कंपाऊंड मध्ये स्ट्रक्चर असेल तर त्याला आपण अरोमॅटिक कंपाऊंड असं म्हणतो. आणि जर हेटेरो ऍटम त्याच्यामध्ये पुन्हा प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो, अरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. ओके, तर आपण इथे क्लासिफिकेशन बघितलं वाया कार्बन स्केलेटन. ओके, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे क्लासिफिकेशन बघणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ते म्हणजे
क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, हे जर तुम्हाला क्लासिफिकेशन पाहिजे असेल तर मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेन ह्याचं क्लासिफिकेशन. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुपचं क्लासिफिकेशन बघणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, थँक्यू.